नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरीची आई सुप्रिया ही इकडे ह्या ईश्वरीच्या घरी आलेली असते. तेव्हा अर्णव बोलतो की शेवटी तुम्ही सुद्धा एक आई आहे हा विचार माझ्या मनात आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही ईश्वरीला इथून पुढे भेटायला येऊ नका, आज भेटल्यात बाद झालं, असं हा अर्णव बोलत असतो. दुसरीकडे आता ही नम्रता जी आहे ती इकडे ह्या आपल्या आकाशला भेटण्यासाठी आलेली असते. तेव्हा इकडे नम्रताची आहे ती ह्या आपल्या आकाशला बोलते की सर कुणी बघेल, मला खूप भीती वाटते. त्यावर इकडे आकाश बोलतो की नम्रता तू मला प्लीज सर म्हणू नको, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, त्यासाठी तुला प्रपोज केलंय, असं हा आकाश बोलतो. त्यावरती इकडे ही नम्रता बोलते की आपले घरचे ऐकतील का सर पण. तेव्हा इकडे आकाश बोलतो की एकदा बोलावं लागेल त्यांच्याशी आणि ते ऐकल्यानंतर कसे रिॲक्ट होतील ते माहीत नाही, असा हा आकाश बोलत असतो. बोलतो की आपण एक काम करूयात नम्रता, अगोदर सुप्रिया काकूंच्या कानावरती हे सर्व घालूयात. तेव्हा इकडे नम्रता बोलते की परंतु आईच्या कानावरती ह्या गोष्टी कशा घालायच्यात. त्यावर ते आकाश बोलतो की नाही, आता उशीर करून चालणार नाहीये, एकदा तुझ्या घरच्यांना आपण विश्वासात घेऊन ह्या गोष्टी सांगूयात आणि मग माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करूयात, असं आकाश जेव्हा बोलत असतो. तेव्हा आता इकडे आकाशने नम्रताचे हात आपल्या हातात घेतलेले असतात आणि नेमकं हे सर्व आता ईश्वरी तिथे येऊन बघत असते. ईश्वरीच्या समोर आपल्या ह्या आकाश आणि नम्रताचं जे काही एकमेकांवर प्रेम आहे ते आज इथे सिद्ध झालेलं असतं. आता ही ईश्वरी सर्व काही बघते आणि ईश्वरी आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते. ईश्वरी लगेच नम्रताला ताई असा आवाज देते. तेवढ्यामध्ये नम्रता जी आहे ती आता ह्या आपल्या ताईकडे बघते आणि लगेच या आकाशच्या हातात हात असतो, तो लगेच बाजूला काढून घेते. त्यानंतर इकडे आकाशही साईडला होतो. आता इकडे ही आपली ईश्वरीची आहे ती आकाश आणि नम्रताच्या जवळ येते. नंतर ईश्वरी बोलते की ताई, नेमकं तुमचं हे काय सुरू आहे, तुमचं एकमेकांवर प्रेम आहे का, असं जेव्हा ताई ईश्वरी विचारते. त्यावर इकडे आकाश बोलतो की हो, आम्ही तेच बोलत होतो आत्ता. तेव्हा इकडे नम्रता जी आहे ती ईश्वरीला बोलते की इशू, मला हे सर्व सांगायचंच होतं, परंतु माझ्यासाठी हे सर्व खूप अचानक घडलं, असं नम्रता बोलत असते. त्यावर इकडे आकाश बोलतो की ईश्वरी, तुला आयडिया असेलच, सर्वांना इतक्या पटापट सांगणं शक्य नाही आहे, याची आयडिया तर तुला पण आहे, असं आकाश या ईश्वरीला बोलतो. इकडे नम्रता बोलते की इशू बोल ना गं काहीतरी, मला वाटलं की तुला हे कळल्यानंतर खूप आनंद होईल, परंतु तुझा चेहरा जो आहे तो खूप पडलाय, असंही नम्रता बोलते. त्यानंतर इकडे आता ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अगं अर्णव सर तर खूप चिडलेले आहेत आपल्यावरती, आईवरती त्यांचा खूप राग आहे आणि आता हे जर सत्य त्यांना कळलं तर काय होईल, असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते. तर आकाश बोलतो की बरं झालं ईश्वरी, तुला हे सत्य सर्व समजलं, तूच आमचा खूप मोठा सपोर्ट आहे, असं हा आकाश बोलतो. नम्रताई ईश्वरीला बोलते की खरोखर ईश्वरी तूच आम्हाला समजून घेऊ शकते, खरोखर आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, असं सुद्धा इकडेही नम्रता बोलत असते. त्याच वेळेस आता आपला आकाश जो आहे तो ह्या ईश्वरीकडे बघत असतो. त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की करेन मी कोशिश थोडीशी. तर आता इकडे आकाश आणि नम्रताच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आलेलं असतं. तेव्हा इकडे नम्रता बोलते की तुला काहीच प्रॉब्लेम नाही ना इशू. तेव्हा इशू नाही असं बोलते. त्यानंतर इकडे आता ईश्वरी जी आहे ती बोलते की अगं ताई, प्रेमा इतकी जर सुंदर भावना असेल तर त्यात काय वेगळेपण आहे, मी तुमच्या प्रेमाच्या बाजूला आहे, असं पण इकडे ही ईश्वरी बोलत असते. त्याच वेळेस आता इकडे ही सुप्रिया जी आहे ती सुद्धा तेवढ्यामध्ये तिथे साईडला आलेली असते आणि ती आता ह्या तिघांना एकमेकांशी बोलताना बघत असते. जो आहे तो या नम्रताकडे बघत असतो, हे सुप्रियाने बघितलेलं असतं. आता इकडे सुप्रिया खूप मोठ्याने नम्रताला नमू असा आवाज देते. आता तर आकाशला खूप मोठा धक्का बसतो. नंतर इकडे ही आपली सुप्रिया बोलते की अगं इशू, तू बोलवायला आली हिला आणि हिच्याबरोबर गप्पा मारायला लागली का. त्यानंतर इकडे आता ईश्वरी थोडीशी हसते. त्यावर सुप्रिया नम्रताला बोलते की नमू तू इथे काय करते, चल आपल्याला निघावं लागेल. त्यावर आकाश आता नम्रताकडे बघतो. सुप्रिया बोलते की इशू आम्ही निघतो आता, चल. त्यानंतर आता इकडे आकाश बोलतो की काकू चालल्यात का. तेव्हा इकडे सुप्रिया बोलते की हो, काम आहेत भरपूर. त्यानंतर इकडे नम्रता ही आपल्या ह्या आकाशला बाय आकाश सर असं बोलते. त्यावेळेस इकडे आकाशने नम्रताला बाय असं बोलतो. त्यानंतर इकडे आकाश आता खूप लांब जाईपर्यंत ह्या नम्रताकडेच बघत असतो. तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती आकाशकडे बघते. आकाश लगेच बोलतो की ईश्वरी तू दादाला कन्व्हिन्स करशील का. ईश्वरी तू नक्कीच करू शकते हे सर्व, त्यामुळे तुला मी हे सर्व सांगतो. आता ईश्वरी
हळूच हो असं बोलते. त्यानंतर इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ह्या दोघांनी लग्नाची जबाबदारी जी आहे ती माझ्यावरती टाकली. अर्णव सर कसे रिॲक्ट होतील असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती या आपल्या मनाशी बोलते आणि मला हे सत्य सर्व घरामध्ये सांगावंच लागेल असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते. तेवढ्यामध्ये मामी पाठीमागून येतात आणि त्या सर्व ऐकत असतात. त्या खूप चिडलेल्या असतात. आता इकडे मामींना तर खूपच राग आलेला असतो. त्यानंतर इकडे आता ईश्वरी जी आहे ती घरामध्ये येते आणि ती आता थोडीशी टेन्शनमध्येच असते. तिकडे आता हा आपला आकाश जो आहे तो त्याच्या रूममध्ये जातो आणि इकडे अर्णव जो असतो तो सुद्धा इकडे रूममध्ये आलेला असतो. परंतु आता ईश्वरीच्या मनात सारखं या नम्रता आणि आकाशविषयी विचार सुरू असतात. तेवढ्यामध्ये आता तिला सुचतच नाही की अर्णव सरांना कसं हे सर्व सत्य सांगावं. अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं. ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की अर्णव सर अगोदरच इतके रागात आहे आणि नमुताई व आकाश भाऊजींबद्दल कसं सांगणार आहे हे सर्व. प्रयत्न तर करते मी, आता काय होतं ते असं पण इकडेही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते. तेवढ्यामध्ये अर्णव ईश्वरीकडे बघतो, परंतु ईश्वरीची काही हिंमत जी आहे ती अर्णवला सांगण्यासाठी होत नसते. त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की ओके आहेस का तू. तेव्हा ईश्वरी हळूच मान हलवते. त्या अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की काही काम होतं का. तेव्हा ईश्वरी बोलते की हो आहे काम सर माझं तुमच्याकडे. त्यावर अर्णव बोलतो की मग सांग ना काय काम आहे. त्यानंतर ईश्वरी बोलते की सर माझं काम आहे परंतु सांगू कसं असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते. ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की सर मी तुम्हाला कसं सांगू आणि कसं स्टार्ट करू सांगायला असं ईश्वरी बोलत असते. दुसरीकडे घरामध्ये सर्वजण सकाळी सकाळी नाश्ता घेत असतात. तेवढ्यामध्ये आजी बोलतात की ईश्वरी कुठे आहे. तर आता ईश्वरी तेवढ्या तिथे येते. आता अंजली बोलते की ते बघा आली ईश्वरी. आता आकाशही ईश्वरीकडे बघतो. तेवढ्यामध्ये राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलतो की थांबा माझ्यासाठी खुर्ची घेतो मी. त्यानंतर इकडे आता ईश्वरी बोलते की अहो जिजू थांबा देते मी. त्यानंतर राकेश बोलतो की अहो माझ्या अंजलीसाठी तुम्ही खूप काही केलं, मग मी थोडंफार पण करू शकत नाही का असं पण इकडे हा राकेश या ईश्वरीला बोलतो. नंतर आता राकेश जो आहे तो बोलतो की ईश्वरीजी मला खूप त्रास होतोय, बघवत नाही असं असं पण हा राकेश जेव्हा बोलत असतो तेवढ्यामध्ये अर्णव तिथे येतो. अर्णव लगेच बोलतो की एवढी काळजी करायची काहीच गरज नाही आहे, मी आहे. ईश्वरीच्या जवळ असतो ना तेव्हा तिला खूप फिट वाटतं असं पण इकडे हा अर्णव या राकेशला बोलतो. अर्णव आता ईश्वरीच्या जवळ जाऊन बसतो आणि हा राकेश जो आहे तो या अंजलीच्या जवळ जाऊन बसतो. आता राकेशला खूप राग आलेला असतो. तेव्हा इकडे आपला हा आकाश जो आहे तो ईश्वरीला खुणावतो की तुम्ही दादाला काही बोलल्या का. तेव्हा आता इकडे ईश्वरी हळूच नाही असं बोलते. त्यामध्ये आजी जी आहे ती आता अर्णवला बोलते की आपल्याकडे पार्टी आहे, तू ईश्वरीला शॉपिंगसाठी घेऊन जा आणि तिला सुंदर साडी घे असं जेव्हा इकडे आजी बोलत असतात तेव्हा आता इकडे अर्णव बोलतो की अगं माझी मीटिंग आहे. तेव्हा इकडे आजी बोलतात की ते बाकीचं काही सांगू नको, तिला तू साडी घे. त्यावर इकडे अर्णव बोलतो की आजी तुझं काय चाललंय गं हे. अगं तिच्याकडे खूप साड्या आहेत, एखादी नेसेल त्यामधलीच असं जेव्हा अर्णव बोलतो तेव्हा अंजली बघत असते, मामीही बघत असतात. तेव्हा इकडे आजी बोलतात की चिंटू तिच्यासाठी साडी घेऊन ये म्हटल्यावर ये, तुला ऐकावंच लागेल माझं असं पण इकडे आजी बोलत असतात. इकडे ही अंजली बोलते की आजीने काय सांगितलं ते ऐकावंच लागणार तुला. मामा लगेच बोलतात की आई तू तर अगदी सिक्सरच मारला ग आज, बॉल डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर असं हा मामा बोलत असतो. तेवढ्यामध्ये ईश्वरी खूप खुश होऊन अर्णवकडे बघत असते आणि राकेशचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो. त्यानंतर इकडे आपला अर्णव जो आहे तो या ताईंना कॉपी मागत असतो. तेव्हा मात्र इकडे अंजली जी आहे ती बघत असते आणि ईश्वरीसुद्धा. अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते इकडे साडी आणण्यासाठी निघालेले असतात. दरवाजा उघडता येत नसतो कारण आता तिच्या हाताला जखम झालेली असते. त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो जवळ असतो तर ईश्वरी बोलते की सर मला गाडीचा दरवाजा उघडून द्या ना. तेव्हा अर्णव आता या ईश्वरीला बसण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो. ईश्वरी गाडीमध्ये बसते तर अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की सर प्लीज मला सीट बेल्ट लावून द्या ना, माझ्या हाताला जखम आहे. आता तेव्हा अर्णव जो आहे तो या ईश्वरीच्या साईडचा जो काही सीट बेल्ट असतो तो तिला लावत असतो आणि तो खूपच ईश्वरीच्या अगदी जवळ आलेला असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत राहते. आता ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की या भडकूचंदला मी कसं सांगू आकाश आणि नम्रताबद्दल असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते. त्यानंतर आता आकाश इकडे घरामध्ये असतो. अर्णवने गाडी स्टार्ट केलेली असते आणि दोघे इकडे साडी घेण्यासाठी निघालेले असतात. जेव्हा सर्वजण बसलेले असतात तेव्हा आता इकडे
आता इकडे ह्या अंजलीने तो फोन जो आहे तो स्पीकरवर ठेवलेला असतो आणि समोरचा गुंड जो आहे तो या राकेशला 10 लाख रुपये मागत असतो आणि तू जर पैसे वेळेत दिले नाही तर बघ काय होईल अशी धमकी सुद्धा या गुंडाने राकेशला दिलेली असते. आणि तेव्हा हे बाकीच्या घरातली सर्वांनी ऐकलेलं असतं. आता सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. ही अंजली जी आहे ती राकेशकडे खूप रागाने बघत असते. आता तेवढ्यामध्ये राकेश फोन ठेवतो. आता राकेशचं सर्व सत्य ह्या अंजलीसमोर आलेलं असतं आणि तेव्हा अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. पुढे आता इकडे जेव्हा अर्णव आणि ईश्वरी शॉपिंग करण्यासाठी आलेले असतात तेव्हा आता खूप मोठा धमाका इथे झालेला असतो. तर मित्रांनो, बघूयात नेमका आता पुढे काय होणार काय नाही. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.